उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत। ऑपरेशन टायगरच्या यशानंतर पहिलाच दिल्ली दौरा आहे। शिंदे एनडीएच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतील। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चेमुळे दौऱ्याला विशेष महत्त्व आहे। तर तिथं राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आहे। दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक असेल। विविध धोरणात्मक विषयांवर आणि निर्णयांवर चर्चेची चिन्ह आहेत। मंत्रिमंडळ बैठकीत काय महत्त्वाचे निर्णय होतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे। मनसेचे शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांची आज भेट घेईल। एसआयआर बद्दल निवडणूक अधिकाऱ्यांची भेट होणार आहे। सकाळी 11 वाजता भेटीचं आयोजन आहे। सचिन अहिर यांचा आज नागरी सत्कार आहे। वरळीत डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते हा सन्मान होईल। उपसभापती पद मिळाल्यानंतर सचिन अहिर यांचा हा पहिला सन्मान आहे। आमदार रवी राणा यांचा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन आलाय। सोयाबीनचं पेरलेलं बियाणं बोगस निघाल्यानं यावर लक्ष घालण्याची मागणी आहे। कंपनीनं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी असं रवी राणा म्हणताय। कृषी मंत्री साहेब नमस्कार। भरणे साहेब, रवी राणा बोलतो। नमस्ते। काय विषय कसा होता, आता शेतकऱ्यांची परिस्थिती एवढी गंभीर झाली आहे की बुस्टर म्हणून एक कंपनी आहे औरंगाबादची, बुस्टर आणि एक रवी कंपनी आहे आणि एक महादेव आहे। त्या बुस्टरचं सगळ्यात जास्त सोयाबीन हे पूर्ण जिल्ह्यामध्ये एका तालुक्यामध्ये 200 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं सोयाबीन निघालच नाही। कृषी मंत्री साहेब नमस्कार। भरणे साहेब, रवी राणा बोलतो। कोळसा खाण वाटप प्रकरण आणि या प्रकरणामध्ये विजय दरडा, देवेंद्र दरडा यांना दिलासा आहे। ईडीची तक्रार विशेष न्यायालयानं फेटाळून लावलेली आहे। महाराष्ट्रातील बांदेर कोळसा खाण वाटपातील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्याबद्दल माजी खासदार विजय दरडा, देवेंद्र दरडा आणि इतरांविरोधात ईडीनं तक्रार दाखल केलेली होती। दिल्ली इथल्या विशेष सीबीआय न्यायालयानं सोमवारी मात्र या सगळ्या संदर्भात याचिका फेटाळून लावलेली आहे। बाळक्यातील विषारी कॅप्सूल प्रकरण आणि या प्रकरणात तपासाला नवं वळण आहे। आरोपीच्या फोनमध्ये देशविरोधी ईमेल आढळलेले असं सूत्रांकडून कळतंय। विषारी रसायन दिल्लीतील कंपनीकडून खरेदी केल्याचा संशय आहे। खरेदी करता आर्थिक मदत कुणी केली याचा देखील तपास सुरू झालाय। इराण, इराक आणि ओमान मधील संपर्क क्रमांक तपास यंत्रणांच्या सध्या रडारवर आहेत। भारताच्या लेकींनी लॉर्ड्सवर इतिहास रचलाय। इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय। क्रांती गौड, यास्तिका भाटिया यांची दमदार कामगिरी दिसतेय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।